चल टाटा. ए चल फिरायला चल. फिरायला जातात ती फिरायला जातात. बुम 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 जातात. बाय कर काका ना बाय बाय बाय. हा ये देखो हीरो, देखो हीरो, सफेद बाल वाला हीरो. कोण गावलो कोण तो बघ पैसा तो काय. नमस्कार मित्रमंडळींनो, शुभप्रभात. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज सकाळचे 8 वाजलेत आणि आपण चाललो आहे सावंतवाडीला. तर आपला आजचा प्रवास हा इथून पहिला कणकवली आणि कणकवलीवरून आपण ट्रेनने सावंतवाडीला जाणार आहोत. तर आज माझ्यासोबत आहे पुन्हा एकदा किरण गुरव, जे फिटिंग करत आहे तिथे आमचा कॅमेरा लावण्यासाठी. सो आज वेगळं असं म्हणजे आज आम्हाला सावंतवाडी रेल्वे स्टेशन पाहायचं खूप इच्छा झालेली, त्याला पण झालेली, मला पण झालेली. सो आज आम्ही सावंतवाडी रेल्वे स्टेशनला जात आहोत. तर भेटूया आपण पुढे, चला. सेल्फी स्टिक काढलं काय? तर मित्रांनो, हा बघा सूर्य कसा वरती आलेला आहे. आता दिसतंय का? तर आपण आता फोटो काढायला थांबलो होतो, तर कळसुलीला थांबलो आहे. तर आता आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला. आमची गाडी पण थोडा आम्ही फोटो काढून घेतले, नंतर अवतार खूप खराब होऊन जातो आमचा आणि त्याच्यानंतर फोटो काढायला भेटत नाहीत, म्हणून आधी फोटो काढून घेतले. सो चला निघू आता. तर मित्र, आता आपण आलो आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला. तर आताच आपण इथे गाडी आपली पार्क केली आहे आणि आता आपण जाणार आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला. तसं त्याच्यासाठी आपण आधी पहिली तिकीट काढा. सर्वांनी पण कुठेही ट्रॅव्हल करताना ट्रेनने करा, कुठेही करा, एस टीने करा, कुठेही करा, पण पहिली तिकीट जरूर काढा. नाहीतर फाईन एवढी मोठी भरावी लागते की तिकीट पण आपल्याला परवडत नाही मग ते. तसं आता आपण निघूया इथून. हे बघा कणकवली रेल्वे स्टेशन. तर चला आपण पहिली तिकीट काढूया, मग पुढचा प्रवास आपण पुढे करूया. एअरपोर्टचं फिलिंग करता ए किरण्या. हे बघ आमचं कोकण किती पर्यटन स्थळासाठी फेमस आहे.
देखावे बघ काय भारी केलेलं आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे आज कणकवली स्टेशनला, म्हणजे हे बनवल्यानंतर. एंट्रन्स पण बघ भारी. तिकीट काउंटर आहे, आपण पहिले इथे तिकीट काढूया. ते आपण आता तिकीट काढलेली आहे आणि आता आपण सावंतवाडीसाठी ट्रेनवर आलो आहोत. तसं आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया. चला जाऊया. चला किरण. आमचं कणकवली स्टेशन किती डेव्हलप झालेलं आहे बघा. एक्सिलेटर पण दिले तरी सर. किरणो बघा, हेल्मेट सांभाळ आता. होय आता आपल्या जसं जाऊ सावंतवाडी गावात सर पुढे जाऊया पुढच्या डब्यात तिकडे बसा बाहेर. अच्छा, ह्या साईडला सावंतवाडी जाऊ. मुंबई गेलो तास म्हटलंय असा काय गडबड काय होता माहिती आहे काय? पुढं ना प्लॅटफॉर्म त्या साईडला पुरणपोळ्या आहेत, इडली आहे, आंबोळी आहे हां आणि झुणका भाकरी आहे. झुणका भाकर आहे काय? कशी आहे? आंबोळी 40ला 2, झुणका भाकरी 50ला 2 आणि हा. इडली 50ला 4. 50ला 4, पुरणपोळी 35ला 2. 35ला 2. ओके. किरण इकडे. मित्रांनो बघा, अशा प्रकारे नवीन काहीतरी वेगळंच पाहायला भेटतंय कणकवली रेल्वे स्टेशनवरती. काय खातलं ए काय खातलं? बोळे देवा. हा एकच प्लेट देवा. पहिलाच काहीतरी असा वेगळा बघतो आम्ही. किरण्या बघूया, टेस्ट करूया कशी आहे. मस्त. हा पैसे आज तुम्ही सगळा घरगुतीच बनवतास काय? हा, आणि कधीपासून चालू आहे हा? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. भरपूर लोक येऊन दे म्हणून आता भरपूर लोक येतलीच ना आता. भारी आहे. तर मित्रांनो हे बघा, ते सांगतात 5 वर्ष झाली त्यांचा स्टॉल चालू आहे. भरपूर लोक येऊ देत करून. तर या सर्वांनी कणकवली स्टेशनला आलात तर आवर्जून तुम्ही सर्वांनी ते भेट द्या, खावा. मस्त होतं, टेस्टी होतं. तर चला आता आपली ट्रेन येणार आहे. अलाउस तर झालं आहे, तर ट्रेन तर काय अजून आली नाही. तर बघू आता. तर मित्रांनो फायनली आपली ट्रेन आलेली आहे हे बघा. आणि आपल्याला आता फायनली एकदा जो आपण आता सावंतवाडीत जातलो. हे बघा ट्रेन इलेली असा कोकण कन्या. बघ बघ
फायनली आम्ही आता सावंतवाडी स्टेशनला उतरलेलो आहोत आणि बघा मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोंकण कन्या एक्सप्रेस कुछ ही समय में प्रकारे हा एंट्रन्स आहे सावंतवाडी स्टेशनचा. मित्रांनो पाऊस खूप जोरात चालू आहे तर आपण थोडं वेटच करतो इकडे. तर मला या सावंतवाडी स्टेशनला एक खासियत खूप आवडली की माझ्या बॅक साईडला जी पेंटिंग केलेली आहे ती पूर्ण हँडमेड केलेली आहे. तर आपण पाहू शकता. तर दाखवतो तुम्हाला मी पेंटिंग कशी केली आहे. डस्टबिन पण बघा एकदम सर्व खूप शिस्तबद्ध आहे. तसंच मित्रांनो इथे ज्यांनी पेंटिंग केलेली आहे सो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं नाव व्हेरी गो. तर मित्रांनो हे आहे सावंतवाडी स्टेशनचं एंट्रन्स प्रवेशद्वार. तर इथून हे बघा अशा प्रकारे हे बघा अवजड वाहने प्रवेश बंद अशा प्रकारे इथे पार्किंगसाठी केलेली आहे व्यवस्था. हे टू व्हीलरसाठी पार्किंग, ऑटो पार्किंग आहे, ऑटोचा स्टँड आहे. हां इथे मॅपिंग केलेलं आहे. हे सुंदर प्रकारे सावंतवाडी स्टेशन बनवलेलं आहे बघा. आतमध्ये हँडमेड पेंटिंग सुद्धा केलेली आहे बघा. ह्या साईडला सुद्धा दुचाकी पार्किंग तसेच फोर व्हीलर पार्किंग आहे आणि हा एक्झिट. सुंदर प्रकारे अशी या साईडने पण व्ह्यू दिसत आहे मधला.
तर मित्रांनो, तुम्ही पाहिला जाता सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा देखावा. तर अशा प्रकारे खूप मस्त असा सावंतवाडी रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे. आणि तसेच माझ्या मित्रांचा खूप हट्टाच होता की मी इकडे येऊन सावंतवाडी रेल्वे स्टेशनची व्हिडिओ बनवावी आणि त्यांनी खूप माझ्या मागे लागले होते. आणि माझ्या गावची मंडळी पण बोलत होते की जाऊया करून. तर सर्वांनाच तर काय घेऊन येता आलं नाही. तर त्यांना नक्की सांगितलं की मी व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला पाठवून करून. सो आज आपण ही फायनली सावंतवाडी स्टेशनला आलो होतो, व्हिडिओ बनवली आणि आपला ब्लॉगसुद्धा इथेच आपण थांबवणार आहोत. तर आपण आता पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. तर ट्रेनला तर अजून टाईम आहे, तोपर्यंत आम्ही काहीतरी नाश्ता करून घेऊ आणि इथेच आपण आपला ब्लॉग संपवू. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चला बाय बाय.